बोर्डाची परीक्षा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे, पण अजूनही तुमच्या मनात कन्फ्युजन आहे की नेमकी आदल्या दिवशी रिव्हिजन कशी करायची। मित्रांनो, हा तुम्हालाच पडलेला नाही तर हजारो विद्यार्थ्यांना पडलेला प्रश्न असतो आणि नेमकी आदल्या दिवशी झालेल्या चुकांमुळे दुसऱ्या दिवशीचा पेपर आपण आपल्या गुणवत्तेनुसार लिहू शकत नाही। त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। सर्वप्रथम लक्षात ठेवा की आदल्या दिवशी करायची आहे ती रिव्हिजन, तो अभ्यास नाही। त्यामुळे पूर्ण विषयाचं पुस्तक बाहेर काढण्या अगोदर तुम्ही फक्त आपल्या शॉर्ट नोट्सची वही बाहेर काढा, ज्यामध्ये तुम्ही इम्पॉर्टंट फॉर्म्युले, डेफिनेशन्स, कन्सेप्ट्स, इम्पॉर्टंट स्टेप्स आणि कन्सेप्ट मॅप्स दिलेल्या असतील। जर मॅथमॅटिक्सची रिव्हिजन करत असाल तर फॉर्म्युला लिस्ट ही 2दा-3दा वाचा किंवा वाटल्यास लिहून काढा आणि प्रत्येक मेजर युनिटवर, मी म्हणतोय मेजर युनिटवर, फक्त 5 ते 6 क्वालिटीचे क्वेश्चन व्यवस्थित लिहून काढा, तुमची तयारी होऊन जाईल। जर तुम्ही सायन्सची रिव्हिजन करत असाल तर डायग्राम्स लेबल सहित व्यवस्थित वाचा आणि 3 मार्काचे महत्त्वाचे प्रश्न तुम्ही कसे लिहिणार आहात त्याचं स्ट्रक्चर माइंडमध्ये सेट करा। जर तुम्ही सोशल सायन्सची रिव्हिजन करत असाल तर डेट्स आणि मॅप्स हे व्यवस्थित डोक्यात फीड करून घ्या। तसेच 5 मार्काचे जे मोठे प्रश्न येतात त्याची सुरुवात आणि त्यामध्ये कोणते महत्त्वाचे पॉइंट्स तुम्ही वापरणार आहात ते देखील एकदा ठरवून घ्या। लक्षात ठेवा, ह्या सगळ्या गोष्टींव्यतिरिक्त जी सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला करायची आहे ती म्हणजे परीक्षेच्या आदल्या दिवशी एक योग्य आहार आणि प्रॉपर झोप। तुम्ही किमान 7 तास झोप घेणं गरजेचं आहे, तर तुम्ही दुसऱ्या दिवशी फ्रेश होऊन एक्झामला जाल आणि नक्कीच तुम्ही आतापर्यंत जी मेहनत केली आहे त्या मेहनतीमुळे, तुमच्या आईवडिलांच्या आशीर्वादामुळे तुम्हाला पेपर नक्की सोपा जाईल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा।